एक असा बाप्पा ज्याची सोंड डावीकडे नसून उजवीकडे आहे. होय, अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. 8 दिवस 8 गणपती या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग जाणून घेऊया सिद्धटेकच्या सिद्धिविनायकची दंतकथा. मुद्गल पुराणात असे वर्णन आहे की सृष्टीच्या सुरुवातीस विष्णू जेव्हा योग निद्रेत होते तेव्हा त्यांच्या नाभीतून एक कमळ आलं आणि त्याच कमळातून ब्रह्मदेव यांचा उगम झाला. मग ब्रह्मदेवाने जेव्हा विश्वाच्या निर्मितीला सुरुवात केली असताच मधु आणि कैटभ हे 2 नावाचे राक्षस विष्णूंच्या कानातील घाणीपासून उद्भवले आणि या राक्षसांनी भरपूर उत्पात माजवला आणि ब्रह्मदेवांना सृष्टीच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण केला आणि यामुळे विष्णुदेवांना जागृत करण्यात आले. मग विष्णुदेवांनी समोरील दानवांची लढाई केली बट त्यांचा पराभव झाला. मग त्यांनी महादेवांना कारण विचारले आणि महादेवांना कारण विचारले असता असे कळाले की सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी सर्वप्रथम पूजनीय गणेशाचे वंदन केले नव्हते आणि अखेरीस विष्णुदेवांनी सिद्धटेक या ठिकाणी गणरायाची तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न केले आणि प्रसन्न करून गणरायांनी विष्णुदेवाला विविध सिद्धी प्राप्त करून दिल्या आणि नंतर जाऊन विष्णुदेवांनी त्या दानवांचा पराभव केला आणि नाश केला आणि तेव्हाच पासून कार्यसिद्धीस नेणारा सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा प्रसिद्ध झाला. सिद्धिविनायक हा भक्तांमध्ये नवसाला पावणारा किंवा नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.